नमस्कार माझ्या लाडक्या भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो, आता नोटिफिकेशन आलंय TIITचं थर्ड टेटचं. तर जाहिरात म्हणजे ऍक्च्युअल जाहिरात कधी पब्लिश होणार किंवा फॉर्म कधी सुरू होणार, तर मला जेवढी माहिती मिळते एवढ्या येत्या आठवड्यात फॉर्म सुरू होण्याचे चान्सेस खूप आहेत. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना की कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला हवे किंवा तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत किंवा नाही किंवा त्यांची जुळवाजुळव, तर त्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की तुम्हाला फॉर्म भरताना कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे. तर तुम्हाला नेमकी हार्ड कॉपी लागते की सॉफ्ट कॉपी लागते, बऱ्याच तुमच्या शंका असतात. तर त्या शंका निरसन करण्यासाठी आजचा हा तुमच्यासाठीचा व्हिडिओ. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिले परमनंट ईमेल ID आणि मोबाईल नंबर ठेवायचा. हे नाही आता आहे बॅलन्स आणि नंतर तुम्ही खूप दिवस बॅलन्स नाही मारला चालेल, कारण की तुमच्या बऱ्याचशा हा जो मेल ID असतोय तो खूप जास्त इम्पॉर्टंट असतोय. आणि तुम्ही रिक्रूट होत नाही, तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन मेलवरच येणार आहे. आणि मोबाईल नंबर आणि मेल ID परमनंट वापरा. त्यासाठी जो तुम्ही कायम वापरत असेल तो मोबाईल नंबर आणि मेल ID वापरायचा. तुमचं आधार कार्ड इम्पॉर्टंट असतंय. त्यानंतर शैक्षणिक अर्थाचे कागदपत्र, तुम्हाला 10वी 12वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, ते तुम्हाला आता सॉफ्ट कॉपीमध्ये पण चालणार आहे अपलोड करताना. जर इन केस तुम्ही कुठेतरी ऍडमिशन्स घेतले वगैरे आणि ते तुम्ही कॉलेजला जमा केलेत, तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला ते हार्ड कॉपीमध्ये लागतील असं नाही. तुमच्याकडे जर फोटोज असतील तर तुम्ही सॉफ्ट कॉपी अपलोड करून देऊ शकतात 10वी 12वी. आणि तुमची जर म्हणजे तुम्ही पुढे जर 6 ते 12 साठी पात्र असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे सर्टिफिकेट्स असतात ते पण लागतात. तर हे पण तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये चालणार आहेत. सर्टिफिकेट्स आणि बोर्ड सर्टिफिकेट्स सध्या अपलोड करायला. पण जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा हे सगळे सर्टिफिकेट्स ओरिजिनल लागतील बरं का. आता तुम्हाला चालणार आहे की तुम्ही सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी अपलोड केली तर सेम विथ व्यावसायिक कागदपत्र तुमचे DED तुम्ही DED बेस फॉर्म भरत असाल तर तुम्हाला DEDचं सर्टिफिकेट, त्यानंतर DED बेस फॉर्म भरत असाल तर DEDचं सर्टिफिकेट आणि CTET TET दोघांपैकी म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे दोघं असतील तरी दोघेही अपलोड करू शकतात. किंवा TET असेल किंवा CTET असेल तर ते पण तुम्ही ऑरला अपलोड करू शकता. आणि हे फॉर्म भरताना ना तुमचे ग्रेड्स आणि मार्क्स भरताना चुका टाळा. मी बऱ्यापैकी मागच्या वेळेस बघितलंय अशा बऱ्याच जणांनी एक मायनर मिस्टेक, त्यामुळे सुद्धा त्यांना प्रेफरन्स जनरेट झाले नाही. काय होती ती मिस्टेक मी माझ्या डोळ्यांनी पाहिली की जिथे ग्रेड भरायची होती, ग्रेड A+, B+ वगैरे ज्या ग्रेड्स असतात आपल्या, तिथे पण लोकांनी पर्सेंट किंवा पास फेल असं लिहून ठेवलं होतं. त्यामुळे सुद्धा त्यांना प्रेफरन्स जनरेट झाले नव्हते. तर फॉर्म भरताना प्लीज तुम्ही सांभाळून फॉर्म भरा. सगळे तुमचे पर्सेंटच्या कॉलममध्ये पर्सेंट येऊ द्या. तुमची डिग्री टाईप करताना DED असेल तर ती प्रॉपर तशीच्या तशी टाईप करा. ह्या सेलिंग मिस्टेक करणं टाळा. पर्सेंट, मार्क्स, त्यानंतर ग्रेड, हे जे आहेत ग्रेडच्या जागेवर तुमची A+, B+ ज्या ग्रेड्स असतात त्याच भरल्या गेल्या पाहिजे. पास फेल असं भरू नका. माझ्या डोळ्यात एकच किस्से आहेत, 1-2 जणांना त्यामुळे प्रेफरन्स जनरेट झाले नाहीयेत. तेव्हा कन्सिडर केलं म्हणून कदाचित त्यांना आता सेकंड फेजला संधी मिळणार आहे. पण आता थर्ड टेटमध्ये कन्सिडर करतील ह्या चुका, हे आपण गृहीत धरून चालणार नाही. फॉर्म भरताना काळजी घेऊन फॉर्म भरा. तर तुम्हाला TET CTET सर्टिफिकेट्स, त्यांचे मार्क्स वगैरे तुम्हाला तिथे अपलोड करायला लागतील. ह्या सगळ्या कागदपत्रांच्या तुम्हाला सद्यस्थितीला तुम्ही सॉफ्ट कॉपी अपलोड केली तरीही चालणार आहे. पण ह्या सगळ्या डॉक्युमेंटच्या हार्ड कॉपीज तुम्ही तुमच्या जवळ कलेक्ट करून ठेवा. ते तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागतील. आता तरी इतर कागदपत्रांमध्ये सगळ्यात महत्वाचं कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट मध्ये आता कोणकोणत्या कास्ट येतात? ओपन, OBC, SBC, BJA म्हणजे NTA, BCD, SC, ST, EWS, SBC. आता या सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. फक्त ओपनला सोडलं तर सगळ्या कास्टसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. ऍटलिस्ट तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असणं तरी कंपल्सरी, ते तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. तर आता ह्या कास्टमध्ये
जी आपली एससीबीसी कास्ट असते, ईडब्ल्यूएस, एससीबीसी नाही, ईडब्ल्यूएस ची कास्ट असते, त्याच्यासाठी ईडब्ल्यूएस साठी प्रत्येक वेळेस मार्च मध्ये 1 मार्चला रिन्यू करावं लागतंय सर्टिफिकेट. तर ते आता फॉर्म भरायचा आहे एवढं, तुम्ही सगळ्यांनी नवीन सर्टिफिकेट रिन्यू करून घ्या ईडब्ल्यूएस वाल्यांनी, कारण की तुम्हाला जुन्या डेटवर फॉर्म भरता येणार नाही. आता चालू वर्षाचंच तुम्ही ईडब्ल्यूएस वापरायचं आहे सर्टिफिकेट. तर ह्या सगळ्या कास्ट आणि व्हॅलिडिटी, आता व्हॅलिडिटी तुम्हाला आत्ताच्या आत्ता आवश्यक आहे का? नाही, आता व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. आता तुम्ही कास्ट सर्टिफिकेटवर सुद्धा फॉर्म भरू शकता, पण तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील तेव्हा ज्या कास्टला व्हॅलिडिटी गरजेची आहे त्या सगळ्यांना तेव्हा व्हॅलिडिटी लागेल. आता फॉर्म भरताना व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. डोमासील, तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी आहात म्हणून तुम्ही या परीक्षेला पात्र आहात. प्रत्येकाला डोमासीएल कंपल्सरी आहे. प्रत्येकाला, कोणत्याही कास्टचा असो, प्रत्येकाला डोमासीएल कंपल्सरी आहे. तर तुम्ही प्रत्येकाने डोमासीएल नसेल तर काढून घ्या. लवकरात लवकर आता फॉर्म सुरू होतील, तर तेव्हा असं नको की तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नाहीये म्हणून तुम्हाला फॉर्म भरता आलं नाही. डोमासीएल प्रत्येकाला कंपल्सरी आहे. आता नॉन क्रिमिलियर पण सेम चालू वर्षाचं नॉन क्रिमिलियर लागेल. 2025-26चं नॉन क्रिमिलियर असायला पाहिजे. नॉन क्रिमिलियर अपडेट होत राहतं नवीन. तर एकदा कन्फर्म करून घ्या की तुमच्याकडे चालू वर्षाचं नॉन क्रिमिलियर आहे का. नसेल तर तेही काढून घ्या. तर नॉन क्रिमिलियर कुणाला कंपल्सरी? ओबीसी, एसबीसी किंवा आपल्या एनटीच्या चारी एबीसीडी म्हणजे विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एससीबीसी या सगळ्यांनाच नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे. त्यानंतर कोणताही एक तुम्हाला आयडी प्रूफ चालेल, म्हणजे आधार असो, पॅन असो, वोटर आयडी असो किंवा तुमचं पासपोर्ट असो, ड्रायव्हिंग लायसन्स असो, कोणताही एक आयडी प्रूफ तुम्हाला चालणार आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट मध्ये तुम्ही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं, त्याच्यामध्ये पण तुमची बर्थ डेट मेन्शन असते, तेही चालेल. किंवा तुमचा TCLC जो असतो त्याच्यावरही तुमची बर्थ डेट मेन्शन असते, म्हणून बर्थ सर्टिफिकेट मध्ये ते चालणार आहे. आणि ज्या महिला मॅरिड आहेत, तर मॅरिड महिलांचं काय होतंय की त्यांचं लग्न अगोदरचे डॉक्युमेंटला नावं असतात ते वेगळे असतात, लग्नानंतर काही डॉक्युमेंट्स बदलतात, आधार कार्ड वगैरे, त्याच्यामध्ये नावं चेंज होतात. तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आणि याच्यामुळे नावांमध्ये बदल होतो, तर त्यामुळे ज्याचं नावामध्ये खूप मोठा बदल झालाय त्यांनी ऍफिडेव्हिट नाही तर गॅजेट करून घेणं गरजेचं आहे. तर फक्त मॅरिड महिलांना का, बऱ्याच लोकांच्या पण स्पेलिंग मिस्टेक असतात कधी डॉक्युमेंटवर वेगळी किंवा सर्टिफिकेटवर वेगळी, तर त्यांनी पण मायनर मिस्टेक असेल तर ऍफिडेव्हिट करून घ्या, आणि जर मेजर मिस्टेक असेल तर गॅजेट करून घ्या, नंतर तुम्हाला अडचण यायला नको. त्यानंतर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट पण कंपल्सरी आहे. आता माझ्या हे लक्षात आलं होतं की मागच्या वेळेस 1-2 महिला ज्या होत्या त्यांनी तो GR आणला की 2005 नंतर 2 अपत्य अलाव आहेत म्हणून 2005च्या आधीचे 2 आणि 2005च्या नंतरचे 2 असे 4 अपत्य चालतील असं नाही. जर तुम्हाला 2 अपत्य 2005च्या अगोदर असते तर 2005 नंतर अपत्य नसायला पाहिजे. तर तुम्हाला स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट पण भरायचं आहे, पण तुम्हाला फक्त 2 अपत्य असणं गरजेचं आहे. रेअरेस्ट कंडिशन मध्ये जर तुम्हाला पहिलं 1 अपत्य असताना जर तुम्हाला नंतर ट्विन्स झाले वगैरे तर ते तुमचं कन्सिडरेबल आहे, पण तुम्हाला 2च्या वर अपत्य चालणार नाही. तुम्हाला स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट लागणार आहे. तर आता आपण समांतर आरक्षणावर बोलूयात. तर समांतर आरक्षण, कोणकोणते समांतर आरक्षण आणि कोणते कागदपत्र लागणार आहे. तर समांतर आरक्षण प्रमाणपत्रांमध्ये कोणकोणते येतात? महिला आरक्षण, म्हणजे समांतर आरक्षण कोणते आहेत? महिला आरक्षण किंवा दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन किंवा खेळाडू, अनाथ, स्वातंत्र्य सैनिक बांधव, हे सगळे समांतर आरक्षण आहे. आणि याच्यामध्ये आता महिला आरक्षणाला सर्टिफिकेटची आवश्यकता नसते, पण जर तुम्ही दिव्यांग आहात, 40% किंवा 40%पेक्षा जास्त तुम्ही दिव्यांग आहात तर तुम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. माजी सैनिक म्हणून तुम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्यावर तुम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. अंशकालीन उमेदवारांना, खेळाडूंना, अनाथ,
यांना किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे तुम्ही पाल्य आहात यांना तुम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट समजले आणि तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल आणि तुम्हाला कोणता टॉपिक अजून आवश्यक वाटतोय तो नक्की सांगा, त्याच्यावरही व्हिडिओ बनवला जाईल. आता उद्यापासून आपण आपली बुद्धिमत्तेची सिरीज सुरू करतोय. तर चॅनलला तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.